बद्दल म्हणून मी वरती आलोय. आई वडिलांबद्दल बोलताना नेहमी कंठ दाटूनच येतो, म्हणजे त्यानंतर काय बोलावं ते कळत नाही. आणि ज्या दोघांमुळे आपलं अस्तित्व आहे त्या लोकांबद्दल आपण काय आणि किती बोलणार, आणि कितीही बोललं तरी ते कमीच असतं. फक्त त्यातले मला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची वाटते की आईचे निर्णय मुलांना कसे घडवतात याचं एक खूप उत्तम उदाहरण म्हणजे सूरज आणि मी आहे. आईची खूप इच्छा होती की आपल्या मुलांचं शिक्षण पुण्यातल्या शाळेत व्हावं, आणि म्हणून आम्ही 2000 साली पुण्यात आलो. पुण्यात आल्यानंतर दोघांचंही नोकरी खूप लांब होती, तरीसुद्धा आमच्या शिक्षणासाठी त्यांनी जाऊन येऊन केलं. पुढे गेल्यानंतर आईची बदली खूप लांब झाली, आणि तो क्षण मला अजूनही आठवतो. हॉलमध्ये ते दोघं खाली बसले होते आणि मी चेअरवर बसलो होतो, आणि त्यावेळेस आईने डिसिजन घेतला की माझी परमनंट जॉब मी सोडते आणि तुमच्यासाठी मी जवळ कुठेतरी दुसरा जॉब घेते. त्या काळामध्ये गव्हर्नमेंटचा जॉब असणे ही खूप मोठी गोष्ट असायची, पण त्यावेळेस आईने तो डिसिजन आमच्यासाठी घेतला आणि सिंहगड स्कूलमध्ये तिने जॉईन केलं. यासारख्या अजून खूप गोष्टी आहेत आणि त्या बोलताना मला समजत नाहीये. आमच्या दोघांचा ज्यावेळेस जन्म झाला त्यावेळेस दोन्ही वेळेस आईला प्रोफेसरची ऑफर आली होती. आता इथं खूप प्रोफेसर आहेत आणि त्यांना माहिती की 1988-92 साली जर का तुम्ही प्रोफेसरची ऑफर असेल तर तुमच्याकडे किती मोठं करिअर असेल. पण दोन्ही वेळेस त्यांनी आमच्या दोघांचा विचार केला आणि त्यावेळेस तिने ते प्रोफेसरची नोकरी नाकारली. मी ज्यावेळेस मोठा होत होतो त्यावेळेस मी खूप वेळा तिला विचारायचो की तू प्रोफेसर का झाली नाहीस. त्यावेळेस मला ते कळायचं नाही, पण ज्यावेळेस मी आता नोकरीला लागलो त्यावेळेस मला कळलं की एक तुमच्या फक्त स्वतःपेक्षा तुमच्या घराचीही तुमच्याकडे काहीतरी एक आपुलकी असते, घराची एक जबाबदारी असते, आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी तिने नेहमीच घराचा पहिला विचार करून निर्णय घेतले. आणि बाबांनी प्रत्येक निर्णयासाठी त्यांना पाठिंबा दिला. मी या दोघांना खूप कष्ट करताना बघितलंय, हसताना बघितलंय, गप्पा मारताना बघितलंय, भांडण करताना बघितलंय, आर्ग्युमेंट करताना बघितलंय. पण या सगळ्या काळामध्ये कितीही कुठलीही सिच्युएशन असली तरी त्या दोघांनी एकमेकांचा कधीच अनादर करताना नाही बघितलं, आणि ती गोष्ट मला सगळ्यात मोठी वाटते. मी माझ्या राहिलेल्या आयुष्यात मी नक्कीच प्रयत्न करेल की मी त्यांच्या पावलांवरती चालू. आई बाबा, वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी देवासमोर प्रार्थना करेल की त्यांना भरपूर आयुष्य लाभो, आणि असंच आपण हसत राहू, भांडत राहू, खेळत राहू आणि खूप कष्ट करत राहू. धन्यवाद सगळे आल्याबद्दल. यानंतर अपूर्व एक मनोगत